या समोरच्या भिंतीपासून त्या समोरच्या भिंतीपर्यंत हा महाराजांचा राहता राजवाडा आहे. हा राजवाडा त्या काळामध्ये एकावरती 2 मजली होता. मखमली पैठणी कापडाने, काव दिव्यांच्या दिव्याने, मशिनीच्या उजेडाने हा संपूर्ण राहता राजवाडा पॅकबन असायचा. कल्पना करा, या राहत्या राजवाड्यामध्ये आयुष्य लाभले 10 वर्ष, 26 वर्ष राजगडावरती बालपण गेलं, शिवनेरीवरती आयुष्य लाभावं किती 50 वर्ष. 50 वर्षामध्ये आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. 365 गड किल्ले घेतले. जगातला विश्वातला एकमेव राजा झाला की ज्याने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. 365 गड किल्ले घेतले. मग आताचा माणूस वयाच्या 50 वर्षामध्ये काय करू शकतो? 20 वर्ष बालपणात, 30 वर्षामध्ये मनासारख्या माणसाला घर बांधता येत नाही बघा. पण आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. 365 गड किल्ले घेतले. म्हणजे राहत्या राजामुळे म्हटलं जातं, जगावं कसं ते शिकावं शिवबासारखं, मरावं कसं ते शिकावं संभासारखं. संभाजी मराठीकडे 9 वर्षाखाली कुठे इतिहास लिहिला गेला नाही बघा. पण जो अखेरचा श्वास त्याला महाराजांनी 3 एप्रिल 1686 चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती या समोर तिथला अखेरचा श्वास सोडला. तिथे दिसतं का समोर एक मंदिर? त्या मंदिराच्या बाजूला बघा आपल्याला एक छोटीस सफेद आकारची बघायला भेटते. दिसते का आपल्याला? तिथे महाराजांची समाधी बघायला भेटते आपल्याला. कारण की जगदीश स्वराचे राजे कधी विसरत नव्हते. त्या ठिकाणी महाराजांना देवीची जगणे दिले गेले. या चौथ्या या दादा पाय चप्पल खाली उतरा. या समोरच्या चौथऱ्यावरती लाखो शिवभक्त नतमस्तक होतात पूर्णपणे. या समोरच्या 3 टाके पाणी पिण्याचे टाके आहेत. साईडला पाहतो राजांचं स्विमिंग पूल. आज त्याला आपण स्विमिंग पूल पण छत्रपती शिवाजी महाराजांचं बालटं पाहिजे पूर्णपणे. म्हणून याच राहत्या राजामध्ये नक्की सांगावं असं वाटतं. अंधारा पार झालेला आहे, अंधारा पार झालेला आहे. पाताक्षरी दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला एक जिजाऊंचा शिवा पाहिजे, एक जिजाऊंचा शिवा पाहिजे. राजा आपण पुन्हा जन्माला यावे, राजा आपण पुन्हा जन्माला यावे. कारण की ह्या दगडांना ते महाराजांना पाहिलं आहे. ह्या दगडांना आपण नक्की विचारू शकतो. म्हणून या दगडांना आपण नक्की विचारू शकतो. सांगणार रायगडा, सांगणार रायगडा माझा राजा दिसत कसा होता, सांगणार रायगडा माझा राजा बोलत कसा होता. पुढे स्विमिंग पूल बघून किचन बघूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.